यानंतर राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारकडून अखेरीस मुदतवाढ मिळाली आहे। सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घेतलाय। केंद्र सरकारनं भुईमूग आणि सोयाबीन या दोघांच्याही खरेदीची मुदत वाढवली आहे। महाराष्ट्रात 24 आणि तेलंगणा राज्यामध्ये 15 दिवस सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळते। काही अडचणींमुळे काही ठिकाणी सोयाबीनची खरेदी रखडली आहे, मात्र सर्व शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी करण्यात येईल असं स्पष्टीकरण राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे। धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केल्यावरती गोदामं फुल झाल्याचं कारण शासनाकडून देण्यात आलं, मात्र आमचं सोयाबीन खरेदी केलं गेलंच नाही, मग गोदामं कशी भरली असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय। व्यापाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। हतनूर धरणामध्ये 54% गाळ असल्याचा अहवाल समोर येतोय। गाळाचं उत्सर्जन करण्यासाठी गोळे समितीच्या शिफारशीनुसार 8 विस्तारित वक्राकार दरवाजांचं काम हाती घेण्यात आलंय, मात्र तुटपुंच्या निधीमुळे गेल्या 15 वर्षांपासून हे काम रखडलंय। त्यामुळे 110 गावं आणि 5 प्रकल्पांवरती पाणी टंचाईचं संकट घोंगावत आहे। जळगावच्या वरण गावात माता रमाईंच्या जयंतीप्रसंगी दगडफेकीची घटना घडली। या दगडफेक प्रकरणातल्या आरोपींवरती मकोका लावावा अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते दीपक केदार यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे। साताऱ्यातील वाईतील पांडवगडावरती फिरण्यासाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवरती मधमाशांनी हल्ला चढवला। या हल्ल्यात 4 गिर्यारोहक किरकोळरित्या जखमी झाले तर 2 जण गंभीर जखमी आहेत। ओमानच्या समुद्रात 29 तारखेला बेपत्ता झालेल्या धुळ्याच्या देऊर गावातील मर्चंट नेव्हीचा कर्मचारी यश देवरेचा अजूनही शोध लागलेला नाहीये। मुख्यमंत्र्यांनी यशचा शोध घेण्यासाठी तातडीची मदत करावी अशी मागणी देवरे कुटुंबियांकडून केली जाते। सरकारनं तूर आणि सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू करावी अशी मागणी खासदार बळवंत वानखेडेंनी केली आहे। एकीकडे कडधान्य उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे तुरीला भाव द्यायचा नाही अशी टीका वानखेडेंनी केली आहे। रायगडच्या महाड MIDC परिसरातील संगम परिसरात कारखान्यातील रसायन सोडल्यानं प्रदूषण निर्माण झालंय। या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या धडगावा तालुक्यामध्ये 1,500पेक्षा जास्त महत्त्वाचे दस्तावेज उघड्यावरती फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय। नागरिकांना वाटप न करता हे दस्तावेज फेकून दिल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे। अलमट्टी धरणाच्या उंचीवरनं केवळ भाजप राजकारण करत असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला। अकोल्याच्या धाबेकर कॉलेज परिसरात एका हरिणीवरती कुत्र्यांच्या कळपानं हल्ला केला होता, मात्र या हरिणीचा जीव वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील कल्ले आणि पंकज गावण यांनी पुढाकार घेतला। 9 किलोमीटर दुचाकीवरती नेत हरिणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। वेळेत उपचार मिळाल्यामुळे हरिणीचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा जीव वाचलाय। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन, डे केअर केमोथेरपी सेंटर आणि डिजिटल हँड एक्सरे मशीनचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी पालकमंत्री पंकज भोयर, शशिकांत शंभरकर, डॉक्टर सुमंत वाघ यांनी उपस्थिती दर्शवली। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूर शेख नाका ते युनायटेड हायस्कूल उड्डाणपुलाचं काम प्रगतीपथावर आहे। संबंधित एजन्सीकडनं योग्य ते परीक्षण करून त्या उपाययोजना केल्यानंतर आता पुन्हा उड्डाणपुलाचं काम सुरू झाल्यानं स्थानिकांकडनं समाधान व्यक्त होत आहे। वाशिममध्ये पोलीस स्थानकाच्या आवारात अपघातग्रस्त आणि चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेली 61 वाहनं अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहेत। 54 दुचाकी, 4 रिक्षा आणि 3 गाड्यांचा समावेश आहे। पोलिसांनी मूळ मालकांना वाहनं ताब्यात घेण्याचं आवाहन केलं होतं, पण कुणीही पुढाकार न घेतल्यामुळे लवकरच या वाहनांचा आता लिलाव होणार आहे। मालेगावात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे। शहरातल्या संवेदनशील भागात 150 CCTV 24 तास सुरू असतील। छत्रपती संभाजीनगरात उन्हाळ्याची चाहूल लागताच भाजीपाल्यानं भाव खायला सुरुवात केली आहे। उन्हाळ्याच्या तोंडावरतीच भाजीपाला महाग झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यात मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढलाय। शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप इथे बिबट्यानं अंगणात बसलेल्या कुत्र्यावरती हल्ला केला आणि त्याला ठार केलं। पुरंदर तालुक्यातली वीर यात्रा आजपासून सुरू झाली आहे। श्रीनाथ म्हसोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्तानं ही यात्रा संपन्न होते। एकूण 13 दिवस यात्रोत्सव सुरू असेल। बुलढाण्याच्या लोणार शहरात हजारो किलोमीटरचा प्रवास करत पट्टेरी राजहंस पक्षी दाखल झालेत।
टिटवी गावातील धरण परिसरात हे पट्टेरी राजहंस पक्षी सहज नजरेस पडतात, त्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जळगावमध्ये सर्वच रेल्वे गाड्यांचं आत्ताच आरक्षण फुल झालंय. अनेकांनी कुटुंबासह उन्हाळी सुट्टीत विविध ठिकाणी रेल्वेनं जाण्याचं नियोजन केलंय. सांगलीच्या विष्णू फळ मार्केटमध्ये देवगड आणि कुणकेश्वर मधनं 25 पेट्या आंब्याची आवक झाली आहे. एका डझनाच्या पेटीला 5,500 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात 1300 वर्ष पुरातन श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये 2 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट बसवण्यात आला. जगदंबा मंदिरात शतचंडी महोत्सव सुरू आहे आणि त्यानिमित्तानं देवीला सोन्याचा मुकुट अर्पण केला गेला. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेत ड्रग्ज प्रकरणी टास्क फोर्सची बैठक पार पडली. जिल्ह्यातील बंद असलेल्या 134 कारखान्यांची तपासणी 8 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटलांनी दिले. त्यासोबत जिल्ह्यातील नशाविरोधी प्रबोधनाचा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला गेला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा राहुल सोलापूरकर मूर्ख या शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी राहुल सोलापूरकरांचा समाचार घेतला. राज्य सरकारनं अशा लोकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा असंही विखे पाटील म्हणतात. राहुल सोलापूरकर यांच्या विधानामागे महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे का ते पाहावं लागेल. महापुरुषांबाबत विधान करणाऱ्यांवरती कारवाई तर झालीच पाहिजे अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, हा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आक्रमक होतात. उद्या सोलापूरकरांच्या पुण्यातल्या घरावरती वंचितचे कार्यकर्ते मोर्चा नेणार आहेत. 4 दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील वरण गावात माता रमाईंच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन केलं गेलं होतं. या मिरवणुकीत दगडफेक झाली होती. याच विरोधात आंबेडकरी अनुयायांनी वरण गावात निषेध मोर्चाही काढला. झारापमधील पर्यटक मारहाण प्रकरणी आमदार निलेश राणे आता आक्रमक होतात. 12 फेब्रुवारीला संध्याकाळी एकत्र येत मारेकरांना आपली ताकद दाखवून देऊ असा इशारा निलेश राणे यांनी दिलाय. नांदेडच्या नायगावमध्ये मांजरम इथे जलजीवन मिशनचं काम सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. अपूर्ण कामामुळे पाणी मिळत नसल्याचं म्हणत संतप्त गावकऱ्यांनी आंदोलन छेडलं. धाराशिवमधील कचरा डेपो स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं. कचरा डेपोतनं सतत धुराचे लोट आणि दुर्गंधी येत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरला जोडणाऱ्या पुलाचं काम तात्काळ पूर्ण करावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. गोदावरीच्या पात्रात उतरत शेतकरी संघटनेनं आंदोलन छेडलं. सोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप संघटनांनी केला. लातूरमधील सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावेत या मागणीसाठी उबाठा आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील टॉवरवरती चढत शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं. नाशिकमध्ये छावा क्रांतीवीर सेनेनं महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन केलं. सिटी सेंटर मॉलच्या परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरवस्था झाल्यामुळे निषेध नोंदवला गेला. आमदार मिलिंद नार्वेकरांसह सुभाष देसाई, अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे अध्यक्ष न बदलण्याची मागणी ठाकरेंच्या नेत्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे. दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलंय. दरम्यान राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती. भेटीत कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. आमच्यातल्या चर्चेला राजकीय संबंध नाही किंवा किनार नाही असं स्पष्टीकरण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलंय. अमित ठाकरेंना विधान परिषदेची आमदारकी द्यायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असेल, ही प्रतिक्रिया दिली संजय शिरसाट यांनी. सोबतच राज ठाकरेंची भेट राजकीय नसल्याचं विधानही त्यांनी केलं. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसंदर्भात खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे उघडलाय, तिथे लोक चहापाणी करायला जातात असा मिश्किल टोला राऊतांनी लगावलाय. अनेकदा राज ठाकरेंनी भाजप विरोधात भूमिका घेतली आहे. निवडणूक जवळ आली की ते अशा भेटी घेतात अशी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे. राज ठाकरेंना कोण येऊन भेटतं याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही असं सुषमा अंधारे म्हणाल्या. आपण कोणत्याही बदलाचं राजकारण केलेलं नाही. आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाहीये अशी प्रतिक्रिया खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी दिली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावरती पडलेल्या आयकरच्या धाडी संदर्भात
त्यांनी हे भाष्य केलं. गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पक्ष त्याच्या जन्मापासून काम केलंय आणि तो पक्ष उभा केलाय असं विधान पंकजा मुंडेंनी केलं. सोबतच मुंडेंवरती प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील असंही त्या म्हणाल्या. नाशिकच्या जागतिक कृषी प्रदर्शनात पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी बोलताना हे विधान केलं. तर भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत झालं. जेसीबीतनं पुष्पवृष्टी करत पंकजा मुंडेंचं स्वागत करण्यात आलं. दरम्यान मंत्री झाले काय नाही झाले काय काहीच फरक पडत नाही. आपण कोणत्याही गुंडाला घाबरत नाही. आपण गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहोत अशी जोरदार टीका किंवा अशी जोरदार फटकेबाजी पंकजा मुंडेंनी केली. दरम्यान पंकजा मुंडेंनी म्हटलंय म्हणजे त्या लगेचच पक्ष काढणार नाहीत अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली. तर कुणीही स्वतंत्र पक्ष काढू शकतो, ओबीसींसाठी वेगळा पक्ष असेल तर हरकत काय अशी भूमिका छगन भुजबळांनी मांडली. निलेश लंकेंनी आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. जायकवाडीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याचा घाट घातला जातोय. मात्र इथे अभयारण्य असल्यानं या ठिकाणी हा प्रकल्प होऊ नये अशी मागणी लंकेंनी केली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरनं 7-8 वर्ष संघर्ष सुरू आहे. पण आता वाद न करता हे पद शिवसेनेला मिळावं अशी मागणी योगेश कदम करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपांढरी श्रीराम मच्छीमार सोसायटीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये मच्छीमार विकास पॅनलनं 13-0 असा जोरदार विजय मिळवला. मच्छीमार विकास पॅनलनं विरोधी पॅनलचा धुव्वा उडवला. शिर्डीमधल्या पुणतांब्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते स्वर्गीय चंद्रकांत बारहाते यांनी लिहिलेल्या अमृत मंथन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि पोपटराव पवार हजर होते. नाशिकमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. गेल्या 14 वर्षांपासून हा महोत्सव आयोजित केला जात असून या महोत्सवाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न अविरतपणे सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. गोंदिया जिल्हा परिषदेच्या 4 विषय समितीकरता सभागृहात झालेल्या निवडणुकीत भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसला सभापतीपदापासून दूर ठेवण्यात यश मिळालं. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीत काहीशी बिघाडी असल्याचं चित्र दिसलं. बांगलादेशींवरती मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीनं नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसरात बांगलादेशी वास्तव्य करत असल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी पोलीस दाखल झालेले असून बांगलादेशींनी एपीएमसी मार्केट परिसरात वास्तव्य करू नये अशा सूचना देणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अंबरनाथच्या पाईपलाईन रोडवरती एका तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केली. भर रस्त्यात अर्धा तास ही मारहाण सुरू होती. येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी कुणीही पुढे सरसावलं नाही. मात्र या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला. इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादियावर टीकेची झोड उठली. त्यानंतर रणवीरनं चाहत्यांची माफी मागितली आहे. तर दुसरीकडे शोचं शूटिंग झालेल्या परिसरात मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे. उरण पनवेल मार्गावरती दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात बाईकवरच्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. विक्रोळीमध्ये इमारतीचं काम करताना एक कामगार 4थ्या मजल्यावरनं खाली कोसळला. अँब्युलन्स वेळेत न आल्यामुळे कामगाराला टेम्पोतनं रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या मार्गावरती एका भंगाराच्या गोदामाला मोठी आग लागली. आगीचं कारण अस्पष्ट असून सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाहीये. पोलीस असल्याचं सांगत सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सदाईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडनं 9,28,000चे दागिने जप्त करण्यात आले आहेत. भाईंदर पूर्वेकडच्या गोडदेव गाव इथल्या अभिनव विद्यामंदिर शाळेत एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला. मृतदेहाजवळ एक काळी बॅगही सापडली. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. मुंबई नाशिक महामार्गावरती वाशिंजवळच्या पाळी गावाच्या हद्दीत गोमांस घेऊन जाणारी एक गाडी गोरक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केली. दरम्यान चालत्या गाडीतनं उडी मारत ड्रायव्हर फरार झाला असून या प्रकरणी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर तात्काळ अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळेंनी केली आहे. सूर्यवंशीची हत्या करणाऱ्या पोलिसांना माफ करा, त्यांना एक संधी द्या या सुरेश धस यांच्या वक्तव्याचा त्यांनी तीव्र निषेध नोंदवला. पिंपरीमधल्या एका वसतिगृहात पिझ्झा खाल्ला म्हणून 4 मुलींना निलंबित केलं गेलं होतं. मात्र वसतिगृहातील प्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी एक नवा खुलासा केलाय. मुलींना सस्पेंड केलेलं नसून त्यांचं दैनंदिन शिक्षण सुरू आहे. बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ले तर विषबाधा होऊ शकते आणि जीबीएसचा सुद्धा धोका आहे म्हणून ही नोटीस दिल्याचं त्यांनी म्हटलं.
बोईसरच्या काटकरपाडा इथे गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेनं कोट्यवधींचं ड्रग जप्त केलं। या प्रकरणात पोलिसांनी 3-6 आरोपींना अटक केली आहे। एका महिलेच्या नावे फेसबुकवरती बनावट अकाउंट उघडून त्यावर अनेक प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी केल्याचा प्रकार लासलगावमध्ये घडलाय। या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी पोलीस स्थानकावरती मोर्चा काढत संबंधिताला अटक करण्याची मागणी केली। अटक न केल्यास बेमुदत गाव बंदचा इशाराही दिला गेला। आणि यानंतर एक मोठी बातमी, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे। ऋषिराज सावंत हा बँकॉकला गेल्याची माहिती मिळते। पोलिसांनी या संदर्भात विमान कंपनीला संपर्क साधलाय आणि ऋषिराजचं विमान आता चेन्नईमध्ये उतरवलं जाणार आहे। सिंहगड पोलीस स्थानकामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय। दरम्यान तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा सध्या पुण्याच्या पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेला आहे। तानाजी सावंत सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्यासोबत या प्रकरणाची चर्चा केली जाते। आणि या संदर्भात थोड्याच वेळात पोलीस माहिती देणार आहेत, कारण खूप जास्त संदिग्धता या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीतली होती। पोलीस स्वतः आलेत, माहिती देत आहेत। मी बोलतो त्यानंतर प्रश्न घेऊ आपण, ठीक आहे? एक मिनिट सेटल व्हा, आम्ही सर माहिती एक दोन पुढे घ्या, 2 मिनिटं कुठे बोलू नका। 2 मिनिटं एक मिनिट सायलेन्स केलं तर बोलता येईल। मला 4 वाजेच्या सुमारास एक माहिती मिळाली की माननीय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे। हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ॲक्टिव्हेट झालेली आहे। त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे। ते पुणेवरून फ्लाईटमध्ये गेलेले आहे आणि फ्लाईट आता कोणत्या दिशेने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेसमध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे। याबद्दल सिंगल रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची FIR दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे ते हँडओव्हर करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांच्या तपासमध्ये लागलेले आहे। आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे। एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होतील त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे ते माहिती आम्ही प्रेस ब्रीफिंगच्या द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे। आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे दृष्टिकोनातून वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे। आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्यातर्फे सर्व प्रयास जे आहे ते चालू आहे। तर बेपत्ता म्हणायचं की किडनॅपिंग म्हणायचं तर त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये, कारण त्याचे 2 मित्रच आहेत। असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कुणीही त्याच्यामध्ये नाहीये।
अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही. अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो. पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही, दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते तिघजण आणि गेले. त्याच्यामुळे मी कॉशियस झालो की बाबा मला इंटिमेट केलं नाही किंवा माझा जो थोरला मुलगा आहे गिरिराज त्यालाही इंटिमेट केलं नाही. कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं. दिवसातनं कमीत कमी 15 ते 20 फोन आमच्या एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी कॉशियस झालो. म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो. कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्याची स्वतःची गाडी घेतलेली नाही, दुसऱ्याच गाडीने हे तिघजण त्या ठिकाणी गेले. म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला, सीपी साहेबांना फोन केला, फडणवीस साहेबांना फोन केला. त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहे. आता कुठं लँड होतंय ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. वी आर वेटिंग द रिझल्ट. एक एक करून बोललात तुमच्याशी बोलणं झाले का आता? ते सुखरूप आहेत का? तुमच्याशी बोलणं झालंय का? फ्लाईट मध्ये असलं तर बोलणं कसं होईल? समजलं कसं फ्लाईट मध्ये? जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला कॅम्पस माघारी. तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला. म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले. ते नेमकं कुठं गेलेत हे समजू शकतो? काही नाही, काहीच माहित नाही. ते ट्रॅकिंग करला. तर्फे प्रयास चालू आहे. मित्रच आहे. ते नावही मला माहित नाही. आता ते समजेल. ड्रायव्हर बी एकदम हे झालेला आहे. ड्रायव्हर कडे कळेल. आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर. नाही अजून तेही माहिती. सर्व गोष्टी तुम्हाला इन्क्वायरी तपास चालू आहे. चार्टर्ड घेऊन गेलेत का एवढं विचारतोय? प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का? ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी D1ला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी आलो. पण आपण जे संपर्क करताय, आम्ही ट्रॅक करतोय प्लेनला, ते plane आम्ही नाही private की plane आहे. गाडी पोलीस आहेत. नाही अजून ते माहित होतं. फ्लाईट आहे मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काही ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही. फॉर दॅट वी आर वेटिंग आणि दे आर ऑल्सो ट्राईंग टू देअर लेवल बेस्ट. नाही आम्ही काय सांगितलं, स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झालेलो आहे. बाकी काही नाही. ओके, थँक्यू. यांच्यामध्ये फ्लाईट अजून काही माहिती नाही आहे. लँड झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल. तर नुकतीच पुण्याचे पोलीस आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली. खूप बेसिक माहिती त्यांच्याकडनं देण्यात आली आहे. तानाजी सावंतांचा आक्षेप हाच आहे की आपला मुलगा कायम आपल्या संपर्कात असतो. कुठेही बाहेर जायचं तरी आपल्याला तो फोन करून कळवतो. परंतु या वेळेला त्यानं घरच्या कुणालाही फोन केलेला नाही. तो थेट विमानतळावर गेला. त्याच्यासोबत त्याचे 2 मित्र आहेत. त्यामुळे ते आता कुठे गेलेले आहेत, चार्टर्ड फ्लाईटने गेलेत की कमर्शियल फ्लाईटने गेलेत, याबद्दलही आमचा तपास सुरू आहे. तो बेपत्ता आहे का अपहरण करण्यात आलेला आहे याबद्दलची स्पष्टोक्ती सुद्धा तानाजी सावंत किंवा पोलिसांकडनं देण्यात आलेली नाही. पण त्यांच्या मुलाच्या संपर्कात तो ज्या विमानानं प्रवास करतोय त्या विमान कंपनीच्या संपर्कात येऊन हे विमान भारताच्याच हद्दीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान ज्या ड्रायव्हरनं एअरपोर्टपर्यंत या सर्वांना सोडलेलं होतं, तानाजी सावंतांच्या मुलाला ऋषिराजला ड्रॉप केलं होतं, त्या ड्रायव्हरनं काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया. सावंत साहेबांची आहे ना? काय नाही आले ते मित्राबरोबर गेलता मुलगा आला का? कुठे गेलता? बँकॉक 4:30ला जाऊन किती वाजता आला? बरं झालं बाबा. येतात अजून रस्त्यात येतो. कुठे तिरुवनंतपुरम कुठे झालं लँड? कुठे झालं विमान? अजून काय म्हणजे कळतं येत ना. आपण विमानात बसला होता ना? हां बसला होता ना विमानात? हां बसलो होता पण मित्र. हो सावंत साहेबांची आहे ना? त्यामुळे तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झालंय की तो बेपत्ता झाला याबद्दल कमालीचा संभ्रम होता. पण मुलगा ज्या विमानात आहे ते विमान लवकरात लवकर भारताच्या हद्दीत उतरवून मुलाला घरी परत आणण्याचा प्रयत्न असल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलंय. या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.